हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं। खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा। तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत एक खूप खास अशी रेसिपी शेअर करणार आहे। खूप कमी साहित्यामध्ये अगदी घरच्या घरी होऊन जाते ती म्हणजे पालक डाळ किंवा डाळ पालक सुद्धा आपण म्हणतो काही वेळा। तर खूप पौष्टिक आणि खूप प्रोटीननी भरपूर अशी ही पालक डाळ आहे। खूप साध्या सुध्या पटकन आपल्या घरगुती साहित्यापासून होऊन जाते। फक्त पालक हा हवा एक जुडी आणि डाळींपासून होऊन जाते। तर आणि इतकी ही टेस्टी होते ना पालक डाळ की पालकाची भाजी खाण्यापेक्षा पालक डाळ केलेली तुम्ही नेहमीच असं म्हणाल की अरे वा, ही खूप सुंदर रेसिपी आहे। तर आपण पटकन रेसिपी बघून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता की ही डाळ किती सुंदर झालेली आहे। भरपूर असा पालक ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे खूप सारं प्रोटीन आणि जीवनसत्व ह्याच्यामध्ये आहेत। पालकाची भाजी तर आपल्याला खायला आवडत नसेल तर पालक डाळ नक्की करून बघायची। तर इथे मी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे, तर अर्धा कप मी इथे मूग डाळ घेतलेली आहे। तर दोन्हीही डाळी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 स्वच्छ पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे। तर थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरमध्ये व्यवस्थित ती डाळ ठेवून द्यायची आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर तोवर बाकीचं सगळं साहित्य आपण बघूयात। तर 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे। तर सर्वप्रथम टोमॅटो मी इथे कापून घेते। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या। कोथिंबीर आहे ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि कांदा आहे तो पण आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी 1 जुडी इथे पालक घेतलेला आहे, तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर मी बॅचेसमध्ये असा तो व्यवस्थित असा खूप सारा बारीक चिरून घेते। जितका बारीक आपल्याला जमेल ना तितका बारीक तो आपण चिरून घ्यायचा आहे आणि तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं सगळं साहित्य फोडणीचं जे आहे ते रेडी झालेलं आहे। तर मी थोडंसं छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे। आलं मी इथे किसून घेते। आल्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते। आलं किसून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूण 7 ते 8 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे, तो एकदम बारीक असं चिरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सगळं साहित्य फोडणीचं रेडी झालंय। एका साईडला इथे 3 शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर ती डाळ मी काढून घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला खूप व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी इथे एक कढई तापत ठेवली आहे। तर आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये राई, जिरं आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता, आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे आणि नंतर हळद घालून घ्यायची आहे, मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला घालून घ्यायचा आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि त्यानंतर आपण एकदम बारीक चिरलेला जो पालक आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता पालक घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तो जो पालक आहे ना तो व्यवस्थित त्याच्यामध्ये गळून जाईल।
एकदम पालक हा गळून गेला पाहिजे। तर आता आपण झाकण उघडून बघूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे, जेवढं डाळीला आणि या पालकाच्या भाजीला जेवढं लागेल तेवढं। आणि मीठ घालून झालं की व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर ना आपण जी शिजवलेली उकडवलेली जी डाळ होती ना त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। डाळ शिजवतानाच आपण त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे एक्स्ट्राचं असं वरून पाणी टाकायचं नाहीये। फक्त जे डाळीच्या भांड्याला जी डाळ राहिलेली असेल ना ती डाळ फक्त काढून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं। आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण हाय करायची आहे आणि व्यवस्थित डाळ अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी झाकण ठेवते, तर हाय फ्लेम असल्यामुळे तुम्ही बघू शकता की डाळीला किती उकळी मस्त आलेली आहे। व्यवस्थित आपण असं मस्तपैकी मिक्स करून घेऊया। आणि इथे मी छोटीशी चिंचेचा पण तुकडा टाकते, चिंचेमुळे अशी आंबट अशी मस्त चव येते। आणि थोडासा गूळ टाकून घेते, आंबट गोड अशी डाळ ही होणार आहे मस्तपैकी, आंबट गोड आणि तिखट। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की रंग किती सुंदर आलेला आहे आणि पालकामुळे डाळीला एक टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे। तर ही डाळ खूप झटकीपट होते, अगदी कमी साहित्यामध्ये आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल असतं त्याच्यापासून ती होते। डाळी तर आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल असतातच आणि पालक फक्त आपल्याला लागतो ह्याच्यासाठी आणि टेस्टला खूप अप्रतिम होते। तुम्ही जर आत्तापर्यंत डाळ पालक करून बघितली कधी नसेल तर ही रेसिपी बघून तुम्ही नक्की ट्राय करू शकता, तुम्हाला ती भरपूर आवडेल ही माझी गॅरंटी आहे। आता आपली डाळ झालेली आहे, तर मी गॅसची फ्लेम ऑफ करून टाकते आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यावरती घालून घेते। तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी ही डाळ झालेली आहे, टेस्टला तर एक नंबरच अप्रतिम झालेली आहे। आपण ती बघूया, थोडंसं किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे, खूप तोंडाला पाणी सुटतं असं काही पदार्थ बघितला की। तर गरम गरम भात आणि त्याच्यावर अशी ही मस्तपैकी तिखट आंबट आणि गोड अशी पालकाची डाळ जी चवीला खूप सुंदर लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तर ही पालक डाळची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, टिल देन बाय।